खाते क्या थे राजा राम, और राम क्षत्रिय था, तो क्षत्रिय का खाना ही मांसाहारी होता है। राष्ट्रवादी कांग्रेस के नेता और शरद पवार गुट के विधायक जितेंद्र आव्हाड ने प्रभु राम जी पर की गई अभद्र टिप्पणी को लेकर भाजपा हर जगह आक्रामक दिखाई दे रही है, जिसके चलते आज नागपुर के महल स्थित छत्रपति शिवाजी चौक पर भाजपा कार्यकर्ताओं द्वारा जितेंद्र आव्हाड के खिलाफ विरोध प्रदर्शन किया गया। उस दौरान जितेंद्र आव्हाड का फोटो जलाकर अपनी नाराजगी भाजपा कार्यकर्ताओं ने जाहिर की और उसके साथ ही जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद के नारे लगाकर जोरदार विरोध प्रदर्शन भी किया गया। जितेंद्र आव्हाडांनी जे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यांनी निश्चित रूपानं आमच्या हिंदू नागरिकांचं मन दुखावलेलं आहे। कुठल्या त्यांचे एकमेव नेहमीच हा असतो की वादग्रस्त वक्तव्य करायचं आणि एक समाजामध्ये एक वातावरण निर्माण करायचं। मी या ठिकाणी उद्धव ठाकरेजींना सवाल विचारू इच्छिते की आता सामना चूप का आहे। जितेंद्र आव्हाडांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यावर आज उद्धव ठाकरे आणि त्यांचा सामना का बोलत नाही आहे। कुठल्याही प्रकारचा अभ्यास नसताना जितेंद्र आव्हाडांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सगळेजण निषेध करतो आहे आणि त्यांच्या विरुद्ध FIR देखील केला जाईल, कारण हिंदूंच्या भावना दुखावलेल्या आहे। 500 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर आज राम मंदिर निर्माण होत आहे आणि राम मंदिर निर्माण होत असल्यामुळे आणि तिथे त्या ठिकाणी रामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे। अशा वेळेला या देशामध्ये संपूर्ण हिंदू बांधवांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि या आनंदाच्या वातावरणामध्ये कुठेतरी विघ्न आणण्याचं काम हे जितेंद्र आव्हाड करत आहे। त्यांना जोडे मारले तरी कमी पडतील अशा प्रकारच्या हिंदूंमध्ये सगळ्यांच्या भावना आहे। आम्ही असं खपवून घेणार नाही आणि म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही आज तिथे निषेध करतो आहे। थोड्यापूर्वी त्यांनी केलेल्या वक्तव्याचा जितेंद्र आव्हाड यांनी खेद व्यक्त केलाय। नाही, ही त्यांची जुनी सवय आहे अशा प्रकारचे वक्तव्य करायचे आणि नंतर मग खेद व्यक्त करायचा। त्यांनी जे वक्तव्य केले आहे हे जाणीवपूर्वक केलेलं आहे। एका विशिष्ट समाजाला त्यांनी आकर्षित करण्याकरता अशा प्रकारचं वक्तव्य केलेला असा सरळ आरोप माझा या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांवर आहे। लेटेस्ट अपडेट्स के लिए राष्ट्रवाद न्यूज को फॉलो कीजिए।